नमस्कार. या न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव, गौडगाव. आज आपण आलो पुण्यामध्ये. तळेगावमधील कंपनी आहे जनरल मोटर. त्या जनरल मोटर कंपनीचे वर्कर कमीत कमी 1,500 ते 2,000 वर्कर आहेत आणि 20 दिवस झालं साखळी पद्धतीनं तुम्ही पाठीमागे बघू शकता. कामगार आणि काही महिला उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्याकडे सगळे आमदार, खासदार, मंत्री किंवा कामगार मंत्री येतात, आश्वासनं देतात आणि निघून जातात. तर ह्यांचं उपोषण कशासाठी आहे आणि हे किती दिवस चालणार आहे, त्यांच्या मागण्या काय, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आई काय कामगार आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम त्यांचं नाव ऐकूया. नाव सांगा. मी चंद्रकांत ताळसुणकर, जनरल मोटर्स कामगार संघटनेचे प्रतिनिधी आहे. बरं. आज उपोषणाचा साखळी उपोषणाचा 22वा दिवस आहे. बरं. आणि गेले 22 दिवस या ठिकाणी जनरल मोटर्सचे जे कामगार आहेत, जवळपास 1000 कामगारांचा हा प्रश्न आहे. कायमस्वरूपी कामगार होते जनरल मोटर्समध्ये आणि ही कंपनी बंद होते आणि ती नवीन कंपनीला विकली जाते. हुंडाई मोटर्स म्हणून जी कंपनी आहे ती आता तळेगावचा जनरल मोटर्सचा प्रकल्प विकत घेते आणि कंपन्याचे मालकी हक्क बदलले तरी कामगार जे आहेत हे आहे असे नवीन कंपनीत राहावे हीच आमची मूळ मागणी आहे. आम्ही ज्या कंपनीने जनरल मोटर्सने आम्हाला बँकांना पत्र दिले की तुम्ही यांना लोन द्या, आज आमच्या लोकांनी घरं घेतलेली आहेत. बरोबर. आणि कंपनी बंद होते आणि बंद होत असताना छोटीशी अमाऊंट कामगारांना देऊन ते आज जाऊ पाहते या ठिकाणून आणि नवीन येणाऱ्या कंपनीमध्ये आम्हाला रोजगार मिळत नाही आहे. जर आम्हाला 50,000 पगार असेल तर त्या हिशोबाने आम्ही आमची घरं घेतली होती, आमचे हप्ते होते. आणि आता नवीन येणारी कंपनी नवीन कामगार 10-20 हजारावरती भरून त्या ठिकाणी मालकांना करोडो रुपयाचा नफा कमवायचा आहे. बरोबर. आणि कुठंतरी सरकार या सर्व प्रश्नावरती गांभीर्याने दखल घेत नाही आहे आणि नवीन गुंतवणुकीच्या नावाखाली या जुन्या 1000 कामगारांच्या रोजगाराचा बळी जातो या ठिकाणी. आणि आम्ही म्हणून शासनाकडे मागणी करतोय की बाबा तुम्ही नवीन येणाऱ्या कंपनीसोबत बोला आणि आम्हाला आहे असे या पगारावरती नवीन कंपनीने आम्हाला घेतलं पाहिजे. कंपन्या येतील आणि जातील पण या ठिकाणचा कामगार वर्ग वाचला पाहिजे. आणि लोकांचे जे हाल होतं हे आम्ही प्रतिनिधी म्हणून आम्ही शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर शासनाने याची दखल घेऊन आज सर्व कामगार रस्त्यावर आलेले आहेत आणि रस्त्यावर याची दुर्दैवी वेळ या शासनामुळे झालेली आहे आमच्यावरती. तर त्यांनी इथे येऊन दखल घेतली पाहिजे त्यांची. आज नवरात्रीचे दिवस चालू आहेत, सणाचे दिवस आहेत आणि आज आपल्या महिला भगिनी या ठिकाणी सगळे सणवार सोडून उपोषणामध्ये आमच्यासोबत सहभागी झालेले आहेत आणि आमच्यासोबत ते साथी देतात. मला सांगा, तुम्ही जनरल मोटर बंद होऊन आज किती वर्ष झाली? जनरल मोटर्स 2021 जुलैपासून आम्हाला कामावरून काढलेलं आहे. तेव्हापासून ती बंद आहे, प्रोडक्शन बंद आहे. मग आज या 1000 लोकांचं नेमकं चाललंय काय, कसं चाललंय? आज आमच्यातले बरेचसे लोक जगण्याचा संघर्ष करण्यासाठी 4 पैसे मिळवण्यासाठी डिलिव्हरी बॉयची कामं करत आहेत, काही हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत आहेत. 50,000 पगार असलेला स्किल्ड वर्कर, कौशल्य असलेल्या कामगाराला आज नाविलाजानं हॉटेल व्यवसायामध्ये काम करावं लागतं आहे किंवा काही डिलिव्हरी बॉयची कामं करत आहेत किंवा कंत्राटी स्वरूपामध्ये जी काही तात्पुरती कामं मिळेल ती कामं करत आहेत, रोजंदारीसाठी जगण्यासाठी करत आहेत. आणि ही वेळ शासनाच्याच एका भूमिकेमुळे आली की सुप्रीम कोर्टापर्यंतचे निकाल आहेत कामगारांच्या बाजूने यांना 50% पगार द्या, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. अंमलबजावणीची जी व्यवस्था आहे ती सरकारची असते आणि सरकारनं ही अंमलबजावणी होत नाही तर कंपनीला बोललं पाहिजे, परंतु कंपनीला सरकार बोलत नाही आहे. हे सरकार हे उद्योगपतींच्या पायाशी लोळण घालते असंच आम्हाला वाटतं. मला सांगा, 1000 तुमचे वर्कर स्टाफ लोक आहेत, बरोबर आहे का? त्या लोकांचा उदरनिर्वाह सध्या कसा चालतो? उदरनिर्वाहासाठी तेच सांगतो तुम्हाला. लोक घरं घेतली असतील म्हणा, काय गाड्या असतील म्हणा, ह्याचे हप्ते म्हणा, लोन म्हणा, हे सर्व हप्ते थकलेले आहेत. आज घरांच्या जप्तीच्या नोटिसा बँकांनी दिलीत, काही कामगारांची घरं जप्त देखील झालेली आहेत आणि ज्यांचे पर्सनल लोन आहेत किंवा काही इतर मार्गाने घेतलेली लोन आहेत ते सावकार आणि इतर बँकांचे कर्मचारी तगादा लावून बसलेत. आज त्यामधूनच आमच्या एका कामगाराच्या वडिलांनी स्वतः आत्महत्या देखील केलेली आहे. आणि आज आपण या ठिकाणी बोर्डवर देखील पाहू शकता की आमचे 5 कामगार यामध्ये दगावलेले आहेत. हे पूर्ण जे आमचा 2-3 वर्षापासूनचा जो लढा चालू आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने काहीचे अपघाती निधन झाले, डिलिव्हरी बॉयची कामं करताना असताना एका कामगाराचं निधन झालेलं आहे, ॲक्सिडेंटमध्ये डेथ झालेली. आणि कुठेतरी एक अशी अपेक्षा होती की नवीन कंपनी येते, जॉईनिंग कंपनी, अशी काय आमची अपेक्षा तीच आहे की नवीन
येणाऱ्या कंपनीचं आम्ही स्वागतच करतो आणि त्या कंपनीनं आम्हाला आहे असं कामावरती रुजू करून घ्यावं आणि हे कंपनी करू शकते. कारण टाटा मोटरसारखी भारतातील नामवंत कंपनी आहे. बरोबर. तिनं गुजरातचा फोर्डचा कारखाना घेतलेला आहे आणि तो कारखाना घेत असताना त्या ठिकाणी काम करणाऱ्या जुन्या कामगारांना आहे असं नवीन पगार, जास्त पगार देऊन उलट त्यांनी कामावर घेतलेला आहे. बरोबर. आणि जनतेच्या लोकांना रोजगार मिळावा हाच उद्देश सरकारचाही असतो आणि कंपन्यांना नफा कमवायचा असतो. पण तो नफा कमवत असताना जुन्या कामगारांचा बळी त्यांनी घेतला नाही पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे हे जुने कामगार रुजू करून घेतले पाहिजे. जुने कामगार त्यांनी आहे अशी रुजू करून घेतली पाहिजे हीच आमची सरकारकडे आणि दोन्ही कंपनीकडे पण मागणी आहे. कामगार आपल्यासोबत होते आणि इतरही कामगार आहेत, त्यांच्याही काय अपेक्षा आहेत आपण बघूया. या इकडे. नाव सांग. माझं नाव अमोल खाडे, जनरल मोटर्स कामगार संघटनेचा मी खजिनदार आहे. बरं. या ठिकाणी आमच्या अन्यायाविरोधात जे काही बेमुदत साखळी उपोषण चालू आहे त्याला आज 22वा दिवस आहे. तरी शासनाकडून प्रशासन कुठल्याही प्रकारचं आश्वासन, लेखी आश्वासन आम्हाला भेटलेलं नाही. ज्या मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये नुसती मलमपट्टी चालू आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासन काही लेखी आम्हाला दिलं जात नाही. आमचे 3 वर्षापासून हा संघर्ष चालू आहे आणि आम्हाला येणाऱ्या नवीन कंपनीमध्ये नोकरी मिळावी. कंपनी बंद आहे, पण कंपनी बंद झालेली नसून ती कंपनी ट्रान्सफर झालेली आहे. बरोबर. त्या ट्रान्सफरमध्ये त्यांना लाखो रुपयाचा नफा कमवायचा आहे. पण कामगारांसाठी ती बंद झाली एवढंच कागदी घोडं नाचवलं जातं, बाकी काय सुद्धा नाही. नफा कमवायचा आहे, काही लोकांचे हितसंबंध जपायचे आहेत आणि कामगारांना देशोधडीला विरोधी पक्षाचे लोक आहेत ते आम्हाला पाठिंबा देतात. जे सत्ताधारी पक्षाचे लोक येत आहेत त्यांच्याकडे एवढ्या अथॉरिटी नाहीत तरी पण ते येतात, आम्हाला सांगतात आम्ही वर बोलतो, आमच्या पक्षाशी कनेक्ट करतो, मिटिंग लावतो. बरोबर. या सगळ्या गोष्टी इथं आल्यानंतर ते आम्हाला त्या स्वरूपात पाठिंबा व्यक्त करून जात आहेत. हां हां. म्हणजे साधारणतः हे म्हणजे काही 10-5 माणसाचा म्हणजे विषय नाही आहे. हजार कामगार आहेत आणि त्याच्यावर म्हणजे अवलंबून 1000 5,000 लोकांचा हा विषय आहे. हां. कमीत कमी 5,000 लोकांचा तर विषय आहे. काय वाटतं? आम्हाला एकच नवीन वाटतंय कंपनी की नवीन जी हुंडाई कंपनी येणार आहे हां. ते आमच्या पूर्ण लोकांना कंटिन्युड ऑफ सर्व्हिस हां. ह्या सूत्रानुसार सगळ्यांना त्याच्यामध्ये ट्रान्सफर करावं. ॲज इट इज आम्हाला पगार आणि बाकी सगळ्या सोयी सुविधा त्यांनी द्याव्यात. बरोबर. आणि नवीन कंपनी येणार याचं आम्ही स्वागत करतो. अजून काय आपल्यासोबत काम करायचं? नमस्कार, माझे नाव विनोद सुरजे आहे. मी जनरल मोटर्समध्ये कामाला होतो. किती वर्ष काम केलं? मी 12 वर्ष काम करतो आणि मुळात म्हणजे मला एक गोष्ट म्हणायची आहे की आम्हाला BJP-वाले येतात, आम्हाला पाठिंबा देऊन जातात. म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे सर्व लोक येऊन जातात, पाठिंबा देतात. आम्हाला समजत नाही की आम्हाला पाठिंबा देतो कोण आणि मदत करतोय कोण, आम्हाला समजत नाही. म्हणजे काही लोक म्हणतात जे सरकारमध्ये आहेत ते बी म्हणतात आम्ही तुमच्या मागं आहोत, जे विरोधात आहेत ते म्हणतात आम्ही तुमच्या मागं आहोत. आता आम्ही जायचं तरी कोणाकडे? फक्त मागं आहेत, सर्व पाठिंबा येतात, पण मुळात कोणीच काही याला आहे ना सत्यामध्ये उतरवायचा प्रयत्न बरोबर. करत नाहीये. म्हणजे आज एवढे लोक तुम्ही आहेत उपस्थित, कुणी तर तुम्हाला लेखी दिलंय कंपनी? कोणीच नाही. म्हणजे आपले जे आहे उद्योगमंत्री हे आले होते, आम्हाला वाटलं होतं की उद्योगमंत्री आले, आम्ही एवढं खुश होतो की आम्हाला कुठेतरी आता आम्हाला फळ मिळेल. बरोबर आहे. आणि आज आज आमचा तरी 22वा दिवस आहे, परंतु आम्ही 2.5 वर्षापासून आहे ना कायदेशीर लढाई लढत आहोत. आम्ही आजपर्यंत कधी रस्त्यावर उतरलो नाही, कधी काही केलं नाही आणि कंपनीत असताना सुद्धा 12 वर्ष आम्ही कधी कंपनीचा 1 रुपयाचा लॉस होऊ दिला नाही आहे. आणि ह्या सर्व गोष्टी असताना आम्ही ह्याच आशेवर होतो की आम्हाला कुठेतरी न्याय आहे. म्हणतो ना आपण की बा सत्याला कधीतरी पाझर फुटतो, परंतु आम्हाला हे आता वाटत नाही आहे की सत्याला पाझर फुटेल का नाही आहे. उद्योगमंत्री आले, आम्हाला सांगून गेले की तुम्हाला न्याय मिळेल आणि मध्ये बऱ्याच वेळा ते बोलले होते की बा तुम्हाला कामगारांच्या पाठीमागं आहे सर्व सरकार. त्यांना विचारलं ते सांगतो साहेब, आम्हाला ते म्हणतात की तुम्हाला कामगारांना न्याय मिळेल, कामगारांना न्याय मिळेल, पण कामगारांना न्याय कसा मिळेल आम्हाला समजत. त्यांची भाषा कोणती आहे, म्हणजे त्यांच्या कोणत्या शब्दामध्ये त्यांची कोणती ती एक हे की बा जेणेकरून आम्ही ते समजू शकू. त्यांचं ते गणितच आम्हाला समजत नाही आहे की पाठिंबा म्हणजे ते आम्हाला काय करतायत तुमच्या मागं आहोत, पण ते कोणत्या प्रकारे मागं आहेत आम्हाला अजूनपर्यंत त्याचा 22 दिवसापासून उलगडा लागत नाही आहे. 22 दिवस उपोषणाला बसून झाले, पण याच्या आधी 2.5 वर्षापासून मी तेच सांगतायत की कामगारांच्या पाठीमागं सरकार आहे, विरोधात असताना बी आणि विरोधातले आता सत्तेत आल्यानंतर बी सर्व म्हणतात मागं आहोत, परंतु त्यांचं ते जे गणित आहे ते अजूनपर्यंत आम्हाला समजत नाही आहे की हे गणित कसं आहे. नवीन कंपनीला त्यांनी परवानगी दिली, बरोबर आहे. पण त्या कंपनीला परवानगी देत असताना त्यांना सांगितलं नाही की 1000 कामगार इथं आहेत बाबा पहिल्यापासून, त्यांचा पहिल्यांदा प्रश्न मिटवा सांगितलं नाही का? साहेब काय माहिती आहे का की मुळात एकच विषय आहे की हे फक्त आहे ना एक आहे ना म्हणतो ना आपल्या मराठी भाषेत की गाजर दाखवलं जातं. हे फक्त आहे ना महाराष्ट्राच्या
जनतेला एक गाजर दाखवलं की कंपनी येते आणि रोजगार येत आहेत, परंतु त्या कंपनीच्या मागे किती रोजगार जात आहेत हा प्रश्न अजूनही दाखवला गेला नाही सरकारकडनं. हे याच्यावर फक्त आहे ना, म्हणतो ना की न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, तसं जनतेच्या डोळ्यावर ही पट्टी ठेवून आणि यांना जनतेला गुमराह करण्यात येते. म्हणतो की गुजरातला चालला, याला चालला, आता इलेक्शन हे जवळ आलेत म्हणून हे दाखवतात की काय की कंपनी येते, परंतु त्या कंपनी येण्याच्या मागे किती लोकांचे रोजगार गेलेत ते दाखवत नाहीये. आणि अजूनपर्यंत कुठे यांनी उल्लेख केलेला नाही गव्हर्नमेंटने की नवीन कंपनी येते तिथं नवीन रोजगार आणतो आहोत. आणि साहेब आम्ही देखील आहे ना कामगार आहोत, आम्हाला बी कंपनी आली, कंपनी टिकली तरच आमचे जॉब असणार आहे. आम्ही पण ITI होल्डर आहेत, आम्ही काय म्हणजे इंजिनिअरिंग केलेलं नाही आहेत, आम्ही पण एक कामगार वर्ग. आज खंडेनवमीसारखा दिवस होता, आम्ही दरवर्षी खंडेनवमीची पूजा करायचो. आज आम्हाला इतकं दुःख होतंय की आज आम्ही इथं उपोषणाला बसलोय. दरवर्षी फॅमिलीसोबत हो, उद्या दसरा आहे आणि आम्ही आज इथं बसलेलो आहे. गव्हर्नमेंटला जाग आहे की काय नाही. गव्हर्नमेंट मंत्री सर्व जातात, कुठे दांडियामध्ये जातात, कधी नाचायला जातात, कुठं जातात, पण त्यांना हे गरिबांचं दिसत नाहीये. त्यांना रात्री 2-2 1-1 वाजेपर्यंत ह्या मंडळाला भेटते त्या मंडळाला भेटते त्यांना ते दिसतंय, परंतु इथं हा मूळ प्रश्न ज्या कामगारांचे घर पेटत नाहीये ते त्यांना दिसत नाही. आणि जे तिथं खेळायला नाचायला जातात तिथं जाऊन संध्या तिथं हे करतात, त्यांना टाइम देतात. ते बरोबर प्रश्न मांडला तुम्ही. मला सांगा, तुम्ही सर्वसाधारण कामगारला एवढा मोठा प्रश्न कळतो की ज्या कंपन्या नवीन येतात त्या कंपन्याबरोबर ज्या पाठीमागच्या कंपनीमध्ये जे रोजगार आहेत किंवा कामगार आहेत त्या कामगाराचा प्रश्न काय की नवीन कंपनी तुम्ही येत आहे, त्यांना घेताय, जागा देताय, सगळं करताय, पण ज्या जुन्या कंपनीमध्ये कामगाराचा प्रश्न असा अधुरा राहिलेला आहे. तर 1000 वर्कर आहेत आणि पाठीमागचे त्यांच्या पूर्ण फॅमिली सगळं आज माणसं 20 दिवस झालं उपोषणाला बसतात. मग माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना फक्त एक नम्रतेची विनंती आहे की ह्या सर्व कुटुंब परिवाराचा विचार करावा आणि त्यांना एक योग्य तो न्याय मिळवून द्यावा. आणि ह्या त्या हुंडाई कंपनीमध्ये त्यांना रेग्युलर प्रमाणात त्यांचा जो पेमेंट होता पहिला आहे तसा द्यावा. आणि इतरही आपल्यासोबत कामगार आहेत, आपण अजून एक गेले 22 दिवसापासून उपोषणाला बसले, पण अजून सरकारचं लक्ष नाही. गोरगरीब जनतेकडे लक्ष नाही, त्यांचं फक्त गोरगरीब जनते सरकार आहे असं म्हणते, बरोबर. पण गोरगरीब जनतेकडे लक्ष देणे सरकार. लहान मुले बायको पोरं सगळं उपोषणाला बसले, तिथे घर चालत नाही, काही नाही. जवळजवळ 3 वर्षापासून आम्ही स्ट्रगल करतोय आणि मंत्र्यांकडे वगैरे पण आणि कोर्टामधून पण न्याय मिळवायचा प्रयत्न करतो, पण कोणीही पाठीशी उभं राहत नाही. आणि फक्त आश्वासन भेटते की न्याय मिळेल, पण लेखी असं ठाम कोण सांगत नाही तुम्हाला न्याय भेटेल असं. म्हणजे उदय सामंत येऊन गेले, उद्योगमंत्री येऊन गेले, पण त्यांनी पण फक्त आश्वासनच दिलं, पण असं ठाम असं काही सांगितलेलंच नाही त्यांनी. आम्ही कुणाकडं बघून आता न्याय कुणाला मागायचा आणि कसा मागायचा तिचा आम्हाला प्रश्न पडला आहे. मला एक सांगा, तुम्हाला जर उत्तर कुणी काही नाही दिलं तर तुमचं शेवटचं पाऊल काय असेल तुमच्या 1000 वर्कर? जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण इथंच बसणार आणि आमची संघटना ठरवूनच ती पुढचा निर्णय. आता जे तुम्ही उपोषणाला बसताय तर कसं बसताय नेमकं तुम्ही? आज 1000 वर्कर काम करतो का, बरोबर? तर साखळी पद्धती तुम्ही कसं बसता? सगळ्या पद्धतीने रोज आम्ही 100-70 फॅमिलीशी इथे येऊन बसतो, बायका मुलासकट. आणि मुलांच्या शाळेच्या शिक्षणाचा पण प्रॉब्लेम आहे. आता शाळेत फी भरायला पैसे नाहीत आणि जे इंग्लिश मिडियमला मुलं शाळेला होती त्यांना आता मराठीत वगैरे टाकावं लागते आणि प्रॉब्लेम आहे सगळा. त्यामुळं सरकारनं लवकर लक्ष देऊन आमचा प्रश्न सोडवावा. आणि सरकार पदरचं थोडीच द्यायचं आहे, फक्त कंपनीला त्यांनी सांगायचं आहे, आदेश फक्त करायचा आहे, रिक्वेस्ट पण करायची गरज नाही. सरकार मोठं, कंपनी मोठं, हा प्रश्न पडला आहे आम्हाला. ते उदय सामंत पण म्हणत होते, साहेब पण म्हणत होते, आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो म्हणजे कंपनी सरकार चालवते किंवा सरकार कंपनी चालवते हीच काय मार्ग नाही आम्हाला. त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आज 1000 कुटुंब त्यांच्या फॅमिलीसकट लहान मुलासहित आज काही मुलांच्या फी शाळेच्या भरलेल्या नाहीत, काही जणांचे फ्लॅटचे भाडे दिलेले नाहीत किंवा हप्ता दिलेला नाही, कुणाची गाडी असेल, कुणाचं घर असेल. तर इतकी बिकट परिस्थिती महाराष्ट्रातील कामगारावर जर पुण्यामध्ये येत असेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही. मेरे हस्बैंड जनरल मोटर में 14 साल तक उन्होंने जॉब किया है. मैं सरकार से निवेदन करना चाहती हूँ कि हमारी जॉब हमको वापस दो. सरकार हो या फिर कंपनी हो, उन्होंने अपने फायदे के लिए ही, मतलब उनका फ़ायदा होता तो तब तक ठीक है. कंपनी को जब तक उनका फ़ायदा लेना था तब तक उन्होंने महाराष्ट्र से, हरियाणा से, राजस्थान से, MP से कहाँ से लड़के लेके आए. और गवर्नमेंट ने भी मतलब ऐसे हमारे बारे में कुछ नहीं सोचा और क्लोजर दे दिया. तो मैं मतलब ये सोचती हूँ कि मतलब फायदा मतलब हमें तकलीफ दी, तो मतलब मैं उनको बोलना चाहती हूँ कि हमारे
इधर कोई आता है क्या आपको पूछने के लिए? हाँ आते हैं और वही बोलते हैं, हमें आश्वासन देके चले जाते हैं कि हो जाएगा ऐसा वैसा। बोल के जाता है कि लिख के कोई जाता है? लिख के कोई नहीं जाता है, बोल के जाते हैं कि आश्वासन देते हैं बस। आश्वासन खाली देते हैं। हाँ आश्वासन देते हैं। तो मैं आपका आखिरी क्या है आखिरी किस कैसे संदर्भ में? हमें हमारी जॉब बस जॉब दो सर। आंदोलन करना पड़ रहा है किस लिए? काम के लिए कि हमें काम चाहिए, बताओ। रोजाना यहाँ पे आते हैं सब लोग ऐसे? हाँ रोजाना आके बैठते हैं, बच्चे आते हैं, सब ऐसे ही बच्चे। ये देखो बच्चे। अजून काय महिला वर्ग आपल्या सोबत आहे? आज कुपोषणाचा 22वा दिवस आहे, तरी आम्ही नवरात्र तिथं बसून आहे उपोषणाला. उपोषण आम्ही जोपर्यंत आम्हाला श्वास मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे बोलत नाही. ही जी लोक अधिकारी वर्ग येतात तुम्हाला सांगतो, तुम्हाला इथे येतात काय बोलत नाहीत का? आम्हाला म्हणजे मोठमोठे सण चालू आहेत आणि महिला वर्ग इथे रोज उपोषणाला बसते, बरोबर वाटत नाही ना हे? मग त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? कोणी आम्हाला नुसतं येऊन पाठिंबा आहे असं बोलतात. आम्हाला आश्वासन देऊन देता येणार म्हणजे तुमच्या बाजून निकाल लागला म्हणा तुम्हाला काम देऊ बोलतात, पण लोकांना आता विश्वास राहिला नाही. त्यांना म्हणायचं नाही किती दिवस बसायचं म्हणून ते बोलतात आम्हाला वेळ द्या. किती वेळ द्यायचा? आम्ही 3 वर्ष झालं वाढतो. म्हणजे जसं त्या मराठा आरक्षणासाठी वेळ मागतात तुम्हाला वेळच लागतो. बरं अजून काय महिला वर्ग आहे? उपोषणाचा आज आमचा 22वा दिवस आहे. बरं. आज सरकार आमच्याकडे वेळ मागते, आम्हाला वेळ द्या. पण जेव्हा ते सरकारने 2 तासामध्ये प्रोजेक्ट साईन केला, तसाच जर वेळ आम्हाला आमचं मत ऐकून घेण्यासाठी दिला असता तर आज आमच्यावर ही रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती. आणि त्याच्यासोबत 3 वर्ष झाले आमच्या कामगारांचं जे संघर्ष चालू आहे. कुटुंबाचं भागवणं खूपच कठीण झालेलं आहे आमच्यासाठी. आणि जे सरकार वेळ मागते आम्ही काय द्यायचा त्याचा बरोबर वेळ? आहे. कारण आज मुलांच्या परीक्षा सुरू उपासमारीची वेळ तुमच्यावर आली. 22 दिवस झाली, मुलं सुद्धा आमच्यासोबत इथं बसतात. त्यांच्या शाळेमध्ये पण त्यांचे नुकसान होत आहे. जसं आमच्या कामगारांचं पण इथं नुकसानच झालेलं आहे. 3 वर्ष सरकारने कंपनी व्यवस्थापनाने आमचं जे नुकसान केलं आहे. आणि सरकारला एवढीच विनंती आहे की जे येणारी नवी हुंडाई कंपनी आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला रोजगारच्या शिक्षणासहित आम्हाला आमच्या नोकऱ्या परत मिळाव्या. एवढाच आमचा फक्त मागणी आहे कामगार एसटीसाठी. 22 दिवस झाले सर. सरकारला बघायला वेळ नाही आहे. नवरात्र चालू आहे. नवरात्राची पण या नवरात्रीच्या देवींना बघायला कोण सरकारला महिलांची कदर नाही आपल्या देशात. ती कळून सुटले. कायदा काढून फक्त कागदापुरता राहिलं आहे. सरकार पुढच्या कायद्याला पण हे करत नाही आहे. त्यामुळे बाहेरच्या देशातले सुद्धा लोक आता फायदा घ्यायला लागले. सरकारला कळायला पाहिजे काही कंपनी येते ते म्हणते उपोषण लागवा मग आम्ही इथे येणार. म्हणजे आपल्या लोकांना न्याय द्यायचा आपल्या माणसांना पण तयारी नाही आहे आणि बाहेरचे लोक सुद्धा हे करताय हे आपल्या सरकारला कळायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात कामगाराला न्याय मिळत नाही म्हणत लोक. नाही मिळत आधी 21 दिवस झालं बसलं तुम्ही. हो 21 दिवस झाले बसलोय. 22 दिवस. 22 दिवस झाले हे बसलोय. आणि लेकराला लेकरं घेऊन बसलेले आहे. लेकरं उपाशी तापाशी दिवसभर बसलेले असते आमच्यासमोर. पण ते ना सरकारला बघायला वेळ नाही आणि कोणत्या राजकारणाला सुद्धा बघायला वेळ नाही सर आमचं. काय म्हणजे सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा. कोण उद्या दसरा आहे कोण काहीतरी बातमी द्यावा. हे राजकारणी सगळीकडे त्यांना जायला वेळ आहे, सगळीकडे भेट द्यायला वेळ आहे. पण तिथं आम्हाला कोणी बघायला येत नाही आहे सर. आले तर भेटलो आम्ही पाठीशी आहे पण कोणी हक्काने आम्हाला कोणी साथ देत नाही आहे. काय करायचं आम्ही? राजकारणी पाहिजे तेव्हा जनता
महिला वर्ग खंबीर त्यांच्या पाठीमागे उभा आहे. त्यानंतर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण पाठीमागे घेणार नाही आहे. तुम्ही बघत असाल तर दसरा पूर्ण म्हणजे उद्या दसरा म्हणजे दसरा संपलाच. त्यांचा दसरा म्हणा, दिवाळी असेल म्हणा, तर अशी साजरी करायची का? त्यांचे लहान मुलं आहेत म्हणा, शाळेचे प्रश्न आहेत म्हणा, काही घरांचे प्रश्न आहेत म्हणा, आणि राहिला प्रश्न यांच्या कामगारांचा. जर नवीन कंपनी येत असणारा विनंती एवढीच की राहील माझी, यांना लवकरात लवकर नवीन कंपनीमध्ये जॉईनिंग करावं. पण काय होतं, हे राजकारणामुळे काय होतं की अशा लोकांचा हातनात जीव जातो. तुम्ही इकडे बघू शकता, 1 म्हणता 2, 2 म्हणता 4, अशा भरपूर प्रकारच्या आत्महत्या या ठिकाणी झालेल्या आहेत. माझं नाव काव्या मनोज. आज माझी शाळा जॉब भेटला. गेल्या 22 दिवसापासून इथं कुठल्या कंपनीमध्ये घरी का बरं तुम्ही सगळं? आमच्या पप्पांना जॉब बरोबर. माझं नाव आदित्य पांडुरंग कोल्हे आहे. मी इथं माझी शाळा बुडून माझी एक्झाम चालू होणार आहे तरी उपोषणाला बसलो आहे. माझी विनंती आहे सरांना की माझ्या पप्पाला लवकरात लवकर जॉब हां, बोल बोल बोल. माझे नाव अनिल माझ्या पप्पांना जॉब भेटावा. पप्पांना जॉब भेटावा. सरकारला एवढीच विनंती की माझ्या पप्पाला जॉब द्यावा. My name is Kavya Sandesh Shinde. I have taken and I would like to say when I go to market and when I or my mother buy something, my father says please don't buy this and I will request CM Eknath Shinde sir, please give my father and all his uncles job. And माझं नाव आहे श्रीशा होते. माझ्या पप्पाची लंबोली सुरू. मेरा नाम है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आज तुम्ही बघितलं असाल लहान मुलं जे तरुण पण तुमच्यासाठी रिक्वेस्ट येते की जनरल मोटरमध्ये त्यांच्या वडिलांना नोकरी द्या. ती नसेल तर हुंडाई कंपनी येते त्या कंपनीमध्ये त्यांना नोकरी द्यावी ही नम्र विनंती. प्रतिनिधी राहुल गुरव. एकजुटीचा कामगार एकजुटीचा हम सब हम सब हम सब कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा हम सब कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. कामगार एकजुटीचा
पद्धतीने कामकाज केलं आणि सर्व लोकांचा रोष म्हणजे फक्त आमच्या फॅमिलीचा नाही, अख्ख्या इंडस्ट्रीचा तुम्ही बघत असाल किती लोकांनी येऊन संपर्क दिला. 200 युनियन या ठिकाणी येऊन गेल्या, मान्यवर 500 येऊन गेले. हा रोष सरकारवरती फक्त कामगार विभागाच्या त्या संबंधित कामकाजामुळे निर्माण झाला, नाही तर सर्व लोकांचं सरकारशी काहीही देणं घेणं नव्हतं. कारण लोकांना हे मान्य होतं की उद्योग या ठिकाणी आला पाहिजे, उद्योग आला तर औद्योगिक शांतता कायम राहील, लोकांना रोजगार मिळेल. पण ह्या एका निर्णयामुळे एवढ्या सगळ्या लोकांना रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे. तर मीटिंगबद्दल मी काय बोलणार नाही, आपण आहात अण्णा आहात. तर आमची एवढीच विनंती आहे साहेब की या सर्वांचे रोजगार येणाऱ्या कंपनीमध्ये वाचावेत अशी आमची सर्वांच्या वतीने आपणास विनंती आहे. अण्णांना मी विनंती करतो की गेले 18 दिवसापासून जनरल मोटर कंपनीमध्ये गेले 13-14 वर्ष सर्व्हिस करत असताना त्यांच्यावरती उपासमारी आणि बेरोजगारीची परिस्थिती उडवली. अशा सर्व कामगार बांधवांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि या आंदोलनामध्ये माझ्या सर्व राज्यभरातील भूमिपुत्रांची बाजू मांडण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, खासदार साहेब असतील, बाळाभाऊ असतील, आम्ही सर्वांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडं मांडण्याचा प्रयत्न केला. त्या बैठकीमध्ये संपूर्ण परिस्थिती आदरणीय उद्योगमंत्री उदय भाऊंनी देखील मांडली आणि ही वेळ तुम्हा सर्वांवरती कशामुळे आली तर याचा सारांश देखील आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ऐकून घेतला आणि त्यामध्ये सरकार म्हणून आपण कामगारांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभं राहिलं पाहिजे, त्यांना न्याय कसा मिळेल याकरता सकारात्मकपणाने चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचं देखील मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केलं. मीटिंग संपल्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही येत्या काही दिवसामध्ये जनरल मोटर कंपनी असेल, हुंडाई कंपनी असेल, या दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापकांना घेऊन कशा पद्धतीने मार्ग काढता येईल की जेणेकरून जनरल मोटर कंपनीनं जो काय 110 दिवसाचा इन्स्टिट्यूट म्हणजे ज्याला आपण VRS करताना पॅकेज तयार करून दिलं तर ते पॅकेज आम्हाला मान्य नाहीये. तर त्यामध्ये जनरल मोटरनं अजून काही पॅकेज वाढून द्यावं अशा पद्धतीने मुख्यमंत्री मोदयांनी विनंती केली, सूचना केली. आणि जर कुणाला पॅकेज मान्य नसेल तर येणाऱ्या हुंडाई कंपनीमध्ये 882 कर्मचाऱ्यांना देखील कामाला घ्यायला सांगू अशा पद्धतीने देखील त्यांनी आश्वासित केलं. संदीपनं भूमिका मांडली. मंत्री महोदय साहेब आपल्याला सांगतो की या सर्व कर्मचारी बांधवांचा सरकारच्या बाबतीत कुठला संबंध नव्हता, कुठल्याही प्रकारचा रोष नव्हता की मागच्या 2.5 वर्षापासून हे सर्व कर्मचारी बांधव पै करून कोर्टामध्ये लाखो रुपयाची फी भरली, वकील तयार केले, वकिलांपर्यंत बाजू मांडली, कोर्टात बाजू मांडली. आपल्या वडगाव म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टातून हायकोर्टापर्यंत गेले, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत देखील लढण्याची तयारी या कामगार बांधवांनी ठेवली. आणि त्याच काळामध्ये ज्या वेळेला कामगार मंत्रालयाकडे मी परवाच्या मीटिंग मध्ये देखील विषय मांडला की ज्या वेळेला कामगार मंत्रालयाकडे जनरल मोटरच्या काही अवरोधींनी गपचूपपणानं जी काही तडजोड केली, जी काही मांडवणी केली, त्या अधिकाऱ्यांनी आपल्या सरकारला कारण नसताना यामध्ये ओढण्याचं काम केलं. जनरल मोटर कंपनीनं आणि काही कामगार मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी जर सेटलमेंट केली नसती, ही जबाबदारीनं बोलतो,
तर ही वेळ तुमच्यावरती, माझ्यावरती किंवा कुणावरती आली होती. कामगारांचं भांडण होतं, लढा होता, ते त्यांच्या पद्धतीनं न्यायालयात जात होते. कामगार मंत्रालयापर्यंत ज्या वेळेला वेळ आली त्या वेळेला कामगार मंत्रालयाने क्लोजर रिपोर्ट देत असताना कामगारांची बाजू ऐकायला पाहिजे होती, कामगारांचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं, त्यांना 8 दिवसाची तरी मुदत द्यायला पाहिजे होती. कोर्टाचा निकाल यायच्या अगोदर क्लोजर रिपोर्ट तयार आणि नंतर कोर्टाचा निर्णय, यामध्ये कामगारांना जाणीवपूर्वक प्री प्लॅन करून अडकवण्याची स्ट्रॅटेजी आपण गेली. साहेब, माझं म्हणणं एवढंच आहे, एक कामगार बांधव माझ्या तालुक्यातले फक्त 10%, 90% कर्मचारी बांधव हे राज्यातले आपल्या आपल्या भागातले, म्हणजे कोकणातले आहेत, खानदेशमधले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, मराठवाड्यातले आहेत, हे सगळे बांधव आज या ठिकाणी एका विश्वासाने राहत आहेत. साहेब, तुम्हाला सांगतो, जवळपास 40,000 50,000 रुपयाची सॅलरी होती आणि त्या पगाराच्या जीवावरती काहींनी घरं घेतली, काहींनी गाड्या घेतल्या, मुलांना सरकारी नाही तर इंग्लिश मिडियम मध्ये चांगलं शिक्षण मिळेल, फी भरण्याची वेळ आली तर 25,000 रुपये वर्षाला भरण्याची तयारी होती. आज मुलांना इंग्लिश मिडियम मधून काढून साध्या शाळेत टाकण्याची वेळ आली. काहींची घरं विकली, काहींच्या गाड्या जप्त झाल्या. आज मुलं बाळा लेकरं अक्षरशः रस्त्यावाली. आमचं म्हणणंच एवढंच आहे, आपण परवा दिवशी जे काही मांडलं, जी काय आमची बाजू धरून तुम्ही सांगितलं की जो तुमचा अन्याय झालेला आहे हा मला देखील मान्य, मला देखील लक्षात आले, ही बाजू आणि तो विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलं की आपण या, आमच्या जनतेला देखील आपण आश्वासन द्या. शेवटी आपण देखील तळागाळातून एक कार्यकर्ता म्हणून काम करताना आम्ही पाहिलेलं आहे. आज मंत्री म्हणून जर या ठिकाणी आले असले